पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आज बुवांशी बोलूनच घेतो आणि पुढच्या वेळेला नेत्राला घेऊन येतोय त्यांना भेटवायला। बुवा, बुवा कुठे गेले असतील ते? कुठे गेले बुवा? प्रश्न सताए मन को जब जब मन को घोर लगा है, उत्तर पाया जब तो पगला प्रश्न को गले लगा है। छोड़ प्रश्न को चलना मनवा, उत्तर देते पथ पर तभी अंत पावे कठिनाई दिशा हुए उजागर। म्हणजे हा बोला द्वैत। कुठे आहात तुम्ही? मी ते वॉक घ्यायला आलोय आत्ता? हा, जरा पाय मोकळे करायचे होते। पण तुमचा पाय ठीक आहे ना? काही त्रास होत नाहीये ना आता? नाही नाही, अजिबात नाही। बर, मी आणि नेत्रा निघतोय आता वावशीवरून। बर ठीक आहे, घरी आल्यावर बोलूया आपण। ओके ठीक आहे। उन्हातानाचं बाहेर फिरायचं नाही हा। आता कुठे गुडघेदुखी कमी झाली आहे तुमची? स्वतःची काळजी घ्या आणि आईची सुद्धा काळजी घ्या। आई परत आली की मला आठवणीने फोन करायला सांगा। जगत जननी, सगळ्या जगाची काळजी असते तुला, स्वतःची सुद्धा काळजी घेत जा। काय आजोबा, तुम्ही आता नेत्राचे टेन्शन घेऊच नका, मी आहे ना। येतो बाबा। अरे सावकाश, लागलं नाही ना जास्त? सॉरी। येतो बाबा। मनोरथा सफलः संतु, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत। सांभाळ स्वतःला, काळजी घे। अद्वैत, माझ्या नेत्राची काळजी घे। हो, ती माझी काळजी घेते। निघूया? येते। सावकाश सावकाश येतो। मी येते। नाही नाही, मी घेतो नेत्रा। सर घेते ना? नेत्रा मी घेतो, तू चल तू चल। येते हा, काळजी घे। येतो। आता सगळी तयारी झालीये, सांगणारच का काय चाललंय ते? नको, जाऊ दे। फाल्गुनी, काय चाललंय सांग ना। अगं मगाचपासून नुसतं ब्रेकिंग न्यूज करत फिरतीयस, आता कर ना ब्रेक न्यूज, सांग ना। नको नको, जाऊ दे। नको तर नको, मला पण नाही ऐकायचं। काकू मा ते जर सोडतील ना मला। हो ना, म्हणूनच सांगते, नको सांगूस, मलाही नाही ऐकायचं। आणि कसं आहे ना फाल्गुनी, दोन बायका एकमेकींपासून लपवून काहीच नाही ठेवू शकत ना। त्यात आपण एकाच घरातल्या बायका, आणि आपण एकमेकींपासून काही लपवून ठेवणं म्हणजे सूर्य पश्चिमेला उगवण्यासारखं आहे। पण मी काय म्हणते, उगवू दे ना पश्चिमेला, आपल्याला काय करायचंय? नको, पश्चिमेला कशाला? आणि अजून एक, सिक्रेट लवकर नाही सांगितलं ना तर खूप त्रास होतो। हा हो, मला ना पोटात गुडगुडू सुरू आहे सिक्रेट ठेवून। हो ना, मग सांग ना, एकदाच मोकळी हो। भगवानजी, तेजस मला माफ करा प्लीज। सांग आता। काकू मा, तुम्हाला माहितीये
ससुरजी लग्नाचा विचार करतायत. काय? तुला वेड लागलाय का? तू काही काय बोलतेस? शेखर भाऊजी लग्न करणार आहेत या वयात? नाही काकलंय तुला काकुमा. ससुरजी अद्वैत बाईजीना लग्नाचा विचार करतायत. काय? कोणाबरोबर गेस करा. सांग ना, तूच सांग ना, कुणाबरोबर? गेस करा ना. सांग ना. आता सांग, नाही तर देई नाही. नेत्रा बरोबर. साहेब आता तरी घेऊ का पिशव्या? मी पकडल्यात ना, तू चलात. किती मस्त न्यूज आहे ना. खरं सांगते. काय झालं एवढ्या का हसतायत? काय माहिती. आपली नेत्रा फाल्गुनी. मस्त सिक्रेट आहे ना. खरं सांगते. अद्वैत भाईजी. फाल्गुनी काय? 100 वर्षात हवा ना. तुमच्याबद्दलच बोलत होते. आमच्याबद्दल काय बोलत होतात आणि इतक्या हसताय का तुम्ही? हेच की तुम्ही दोघं कधी येणार आहात आणि आलात तुम्ही, एवढंच. अच्छा. काय झालंय? अशा का बघताय तुम्ही दोघे आमच्याकडे? किती मस्त दिसते ना दोघं. खरंच तुम्ही गावावरून आलात ना, म्हणून खूप मस्त फ्रेश दिसताय. थँक्स नेत्रा, तू याला वावोशीला घेऊन गेलीस. आणि आधी तुला माहितीये, तू आनंदी असलास की मी किती खुश असते. कशी आहेस? मी एकदम बरी आहे काकू. तुम्ही दोघंही जा ना, फ्रेश होऊन या. मी तुमच्यासाठी चहा कॉफी ठेवते. आलोच. साहेब तुम्ही जाऊन तुमच्या खोलीत फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन येते. मित्रा आत्ता आलीस, तू जाऊन आराम कर. अहो नाही, मी एकदम ठीक आहे. मला नकोय कॉफी आत्ता. बरं ठीक आहे, मग पिशव्या द्या, तुम्ही जाऊन खोलीत आराम करा. नाही नाही, मी ठेवतो. चल साहेब अहो मी घेऊन गेले असते. चल, मी ठेवतो. चल साहेब तुम्ही. किती मस्त कपल आहे ना अद्वैत बाईजी आणि नेत्रा. पण हे सिक्रेट आहे, कोणाला सांगायचं नाहीये. काय सांगायचं? साहेब हा, कुठे ठेवूया कपाटात? आता माझ्याकडे द्या. मित्रा, आता मी खोलीत ठेवलं आलोय ना. असतं गं. आता मी ठेवून देते सगळं. तुम्ही सुद्धा खूप दमलात, किती वेळ गाडी चालवली आहे तुम्ही. आता प्लीज माझं आहे का, छानपैकी खोलीत जा, फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी गरम गरम ब्लॅक कॉफी घेऊन येते. हे नाही, मला कॉफी नकोय. मला सांग, ती मनातलं ओळखणारी बाई कुठे? माहित नाही का, तुमचं काही काम होतं का त्यांच्याकडे? नाही, काही काम नाहीये तिच्याकडे. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोला ना. नेत्रा, आपण 2 दिवस छान मजा केली, एकत्र टाइम स्पेंड केला, पण या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट जी मला तुला सांगायची होती ती राहून गेली. आणि ऍक्च्युली मला कळत नाहीये मी काय बोलावं, कसं सांगावं. पण कशाबद्दल बोलायचंय?
नेत्रा, काय झालं? तुझे दात वगैरे दुखतात का काही? हं? मग कालपासून तू असा हात का ठेवतेस गालावर? बघू, काही त्रास होतोय का तुला? आपण डॉक्टरकडे जाऊयात का? नाही नाही, नक्की? तुम्ही काहीतरी बोलत होता ना? आय एम सॉरी. मी चुकलो. असं का बोलताय तुम्ही? सॉरी कशासाठी? फ्रेंड्स, आय एम रिअली सॉरी नेत्रा. तू या घरात आल्यापासून माझ्यासाठी खूप केलंस. माझा जीव वाचवलास, माझी काळजी घेतलीस, पण त्या बदल्यात मी तुझ्यासाठी काहीच नाही केलंय. उलट गेले काही दिवस मी खूप वाईट वागलोय तुझ्याशी. रूढ बोललो, भांडलो तुझ्याशी. पण हे जे काही झालंय ते सगळं आपण विसरून जाऊया. पण साहेब, मी काही लक्षातच नाही ठेवलंय. मी तर हे सगळं कधीच विसरून गेले. थँक्यू सो मच नेत्रा. तुला माहितीये माझ्या मनावर या सगळ्याचं किती मोठं ओझं होतं. आता एकदम हलकं वाटतंय मला. थँक्यू सो मच. तू वाऊशीतली सगळ्यात बेस्ट मुलगी आहेस. तू जगातली सगळ्यात बेस्ट मुलगी आहेस. माझ्यासाठी जगातली सगळ्यात मौल्यवान. थँक्यू फॉर ऑलवेज बिंग देअर विथ मी. साहेब, तुम्ही नका थँक्यू म्हणू. खरं तर थँक्यू मी म्हटलं पाहिजे ना. नाही नेत्रा, तू मला थँक्यू कधीच नाही म्हणायचंस. कारण आतापर्यंत तू माझ्यासाठी जे केलंस ना, त्यासमोर मी केलेल्या गोष्टी खरंच काहीच नाही येत. सो प्लीज मला थँक्यू कधीच नको माणूस. झालं, एवढंच बोलायचं होतं. चल, तू पण फ्रेश हो, मी पण फ्रेश होऊन घेतो. थँक्यू बॉडीगार्ड. चल, बाय. बाय. बाबा, काय कुठे हरवलात? टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही. टेन्शन नाही रे. मी काल तुला म्हणालो ना, त्याचाच विचार करत होतो. आज अद्वैतशी त्याच्या आणि नेत्राच्या लग्नाबद्दल बोलावं का? असा विचार करत होतो. बाबा, तुम्ही खरंच शुअर आहात का या बाबतीत?
हो ऍब्सोल्युटली. मी खूप विचार केला तेजस. नेत्रा अद्वैतचा रक्षा कवच आहे. जर तिने अद्वैतशी लग्न केलं तर अद्वैत आयुष्यभर सुखरूप राहील. आणि एका बापाला त्याचा मुलगा आयुष्यभर सुखरूप राहावा यापेक्षा दुसरं काय हवं असतं. आणि तुला नेत्राबद्दल तर माहिती आहे. नाही, नेत्रा चांगलीच मुलगी आहे, त्या बाबतीत वादच नाहीये. पण मला म्हणायचं आहे की तुम्ही आता एवढा सगळा विचार केलाय, तुम्ही एवढे शुअर आहात, तर मग तुम्ही बोला ना अद्वैतशी. या गोष्टी मनात नका ठेवू. कारण अद्वैत आणि नेत्राच्या मनात काय हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे ना. हो, पण तू कोणाला काही सांगितलं नाहीस ना. मला सांगितलंय ना. मला सांगितलं तसंच केलंय मी. काय फाल्गुनी इथे काय 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 फाल्गुनी काय सांगितलंय? म्हणजे कशा बाबतीत बोलताय तुम्ही? अरे आज भाजी फाल्गुनीने बनवली आहे ना, तर मी सांगितलेली रेसिपी तशीच बनवली ते सांगते. अच्छा, आय थॉट की काय काय ते भाजी केली ना तिने. भाजी तिने केली, चांगली झाली असं. चला ना जेवायला घेऊया. हा चला जेवायला घेऊ. पण बाकीचे कुठे आहेत? बाकीच्यांचं माहित नाही, पण अद्वैत राजाध्यक्ष आलाय. अद्वैत भाईजी तुम्ही एकला झालाय. नेत्रा कुठे? नेत्रा? मला काय माहित नेत्रा कुठे आहे. मी रूम मधून आलोय माझ्या. बोलवायचंय का तिला? मी बोलवतो, थांबा. हे बघा आलीच. घ्या, आली. काय झालं? सगळे वाट बघतायत तुमची. आजी आजोबांचं जेवण झालं ना, त्यांना औषध देत होते. काकू आई कुठे आहे? काकू काकू आई कुठे आहे? ती घरी असेल तर येईल ना. गेली असेल कुठेतरी बाहेर. बर ठीक आहे. चला आपण बसूया. काय झालं? काय काय झालं? काही बोलताय का तुम्ही? काय 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 नाही. फाल्गुनी ताई, तो नॅपकिन देता? काय झालं, असं का बघताय? काही नाही. काही नाही काही नॅपकिन. येत आहे ना जेवायला? हा चला जेवायला चला. चला. आधी अरे आलास तू? कसा झाला प्रवास? फॅन्टास्टिक. आई तू यायला हवंस वावशीला. आवडेल तुला पण खूप. जाऊया ना एक दिवस. बरं तू कुठे गेली होतीस आता? माझी ती मैत्रीण वर्षा, नाही तुला नाही आठवणार, पण तिच्या मुलाचं लग्न आहे अरे रविवारी. पण ते आहे राजस्थानमध्ये. बापरे. मग तिथे कसं जाणार म्हणून मग त्यांच्याकडे जाऊन आहेर वगैरे करून आले. रुपालीला पण आत्ताच यायचं होतं, ठीक आहे. पण ह्या वेळेला रुपालीने काही प्रॉब्लेम्स वाढवले तर मी ऐकून घेणार नाही.
काय झालंय? कुठे काय, काहीच नाही. नक्की? हो. तू जेवायला येतेस ना? येते ना, मी फ्रेश होते आणि येते. बर, ओके. नेत्रा, हे बघ इकडे. मी तुला सांगितलं होतं ना, आपण तो फोटो जो काढला होता, हे बघ, या फोटोमध्ये इथे बघ. किती छान दिसते अद्वैत आणि नेत्राची जोडी. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा. खरंच शेखर भाऊजींनी अगदी छान विचार केलाय. नेत्रा आणि अद्वैतचं लग्न झालं तर ही रुपाली सुद्धा सुतासारखी सरळ होईल.